आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राणा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करिता निवडलेला अभंग। महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे साधू ज्यांना देहूचे सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणतात असे जगद्गुरु जगत वंदनीय या संप्रदायाच्या इमारतीचा कळस असणारे, या संप्रदायाच्या मुखवट्याचं नाक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा सर्वांना कळेल रुचेल पचेल सोपा अभंग आज आपण सेवे करता निवडलेला आहे। विठाल विठाल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता सत्ताधीश भगवान परमात्मा की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालते असा सत्ताधारी भगवान परमात्मा आज त्याच्या इच्छेने त्याच्या सत्तेने आपल्या या सोनारी नगरीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य भैरवनाथ यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यामध्ये मला 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या पामराकडे आली आणि या सप्त्याच्या माळेमध्ये पुष्प गोपण्याची सेवा ही माझ्याकडे आली। आता अभंग तुकोबारायांचा कोणाचा आहे अभंग? सोनारी बोलत चला। अभंग कोणाचा आहे? तुकोबारायांचा। अभंग तुकोबारायांचा आहे। पण कोण होते तुकोबाराय? कोण होते तुकोबाराय? अरे ज्यांनी 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 13 दिवस उपवासी राहून आपला गाथा पाण्यावरती तरंगवला ते तुकोबाराय। अरे होते कोण तुकोबाराय? ज्यांचं नाव घ्यावं आणि यमाला थरकाप सुटावा ते तुकोबाराय। तुकाराम तुकाराम ज्यांनी काळाच्या माथ्यावरती पाय द्यावं सदेह वैकुंठाला जावं ते तुकोबाराय। अरे कोण होते तुकोबाराय? 1 नाही 2 नाही 3 4 वेळेस जे वैकुंठावरून पुन्हा या मृत्यू लोकामध्ये आले ते तुकोबाराय। अरे होते कोण तुकोबाराय? ज्यांना दिवसभर मारावं, ज्यांनी दिवसभर तुकोबारायांना मारलं संध्याकाळी त्यांच्याकडे जावं आणि त्यांना म्हणावं की तुमचे पाय दाबून देऊ का? तुम्ही जर मला मारून थकले असताल तर ते तुकोबाराय। ज्यांची जीभ कापली तरी त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज यावा ते तुकोबाराय।
तुकोबराय एवढे अधिकारी होते. त्या तुकोबरायांचा 6 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पहा. तुम्ही म्हणताल ताई तुम्ही आज अभंग घेतलाय आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. तुम्ही म्हणताल ताई तुम्ही हा अभंग घेतलाय, पण आम्हाला एक प्रश्न पडलाय, भगवंतानी अवतार का धारण केले बरं? भगवंताला काय दुसरं काम नव्हतं का? भगवंतानी अवतार का धारण केले? तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी अवतार धारण केले. कुणी? तर भगवंतानी. कशासाठी बरं? ज्यावेळी अधर्म वाढतो आणि धर्माची हानी होते, धर्म रक्षणासाठी भगवंताने अवतार घेतला. जब जब होय धर्म की हानी पाड असुर अधम अभिमानी. असुरांचा नाश करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला. बरं अवतार म्हणजे काय? पहा, एखादं लेकरू बाहेर गल्लीत गोट्या खेळायला गेलं, गोट्या खेळून आल्याच्या नंतर त्याचा अवतार असतो. त्याचे कपडे भरलेले असतात, नाकातून गंगा यमुना वाहत असतात, ते पूर्ण अंग माखलेलं असतं. ते लेकरू पण काय साधं नसतं. ते लेकरू प्रत्येक गल्लीत जातं, प्रत्येक गल्लीत मार खाऊन माघारी येतं. प्रत्येक गल्लीत गेला का तिथं गोट्या खेळणार, कुठं सुरपारंबीच खेळ, कुठं लंगोरीच खेळ, कुठं चेंडूच खेळ, कुठं बॅट बॉलच खेळ, कुठं क्रिकेटच खेळ. आताचे लेकरं सुद्धा काही कधी शांत बसणार नाहीत. याला चिमटा घे, त्याला चिमटा घे. आता खोडकर लेकरावरून आठवलं म्हणून सांगते. आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो होतो आणि तिथली मावशी होती. त्या मावशी गेल्या गेल्या त्यांच्या पप्प्याचं वर्णन चालू केलं होतं. ताई काय सांगाव तुम्हाला, आमचा पप्प्या असा, आमचा पप्प्या तसा, आमचा पप्प्या फलाना, आमचा पप्पा भिसत्याना, आमचा पप्प्या कुन्नू, आमचा पप्प्या बुन्नू. म्हणलं अहो ताई थांबा थांबा, तुमचा पप्प्या कुठे आधी तो मला सांगा. ताई आमचा पप्प्या रोज हरिपाठाला जातो, ताई आमचा पप्प्या रोज कीर्तनाला जातो, ताई आमचा पप्प्या रोज काकड्याला जातो. म्हणलं जाऊन काय करतो? त्या म्हणल्या महाराजाच्या एकदम पायाजवळ बसतो. म्हणले चांगले संस्कार लावले तुम्ही तुमच्या पोराला. आणि त्यावेळी आम्ही जरा लवकरच कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. म्हटलं ताई आता हरिपाठ चालू आहे, तो पप्प्या आता हरिपाठात बसलेला असेल, मला जरा दाखवा बरं कुठं आहे तो पप्प्या. आम्ही मंडपात गेलो. मंडपात गेल्याच्या नंतर आम्ही जरा लांबच उभे होतो कारण फार गर्दी होती. आम्ही लांबच उभे होतो. पप्प्या महाराजांच्या पायाजवळ बसला होता. कशासाठी? महाराजांना गुळ देण्यासाठी. पप्प्या गुळ देण्यासाठी बसला होता. मी पप्प्याचं निरीक्षण करत होते. पप्प्या काय करायचा? एक खडा महाराजाला द्यायचा, 2 खडे स्वतः तोंडात टाकायचा. 1 खडा महाराजाला, 2 खडे स्वतः, 1 खडा महाराजाला, 2 खडे स्वतः. असं करता करता 2 किलोची डेप पप्प्यानी एकट्याने संपली. 1 किलो गुळ महाराजांना दिला. मी तर डोक्यालाच हात लावला. म्हणलं काय बाई हा पप्प्या आहे, यांनी जर मला माझ्या कीर्तनात जर आला ना, मला गुळ देणार नाही आणि स्वतः सगळा खाऊन घेईल. मग मी काय केलं, त्या पप्प्याला रूम मध्ये कोंडून टाकलं. म्हणजे मला सांगायचं काय की लेकर फार खोडकर असतात आणि त्याने गुळ खाऊन हात कुठं पुसला ते म्हणलं घरी कशाला जायचं, महाराजाच्या धोत्राला हात पुसला घरी पळून गेला. म्हणजे मला सांगायचं काय की लेकर किती खोडकर असते आणि पोरच काय, पोरी सुद्धा एवढ्या खोडकर असतात. आता एक कीर्तन संपलं आणि एक मुलगी आली मला भेटायला. ताई तुम्हाला गाणं येतं का? म्हणलं बाई मला गाणं नाही येत, तू शिकवतेस का? ती म्हणली हा मला लय सुंदर येतं. म्हणलं सांग बरं. तिने असं फ्रॉक धरला, म्हणते दत्तेबाई उसाच्या मळ्यात आत्तेबाई पाकुळ्या धरून देतेबाई नवऱ्याला करून, नवरा गेला मरून घेतेबाई दुसरा करून. पोरी सुद्धा काय आजकालच्या कमी नाही. आता ते पोरग गल्लीत गोट्या खेळणार होतं
आईकडे आला आणि त्याची आई काय म्हणते, काय अवतार केलास तू? मग भगवंताने हा अवतार घेतला का? तर नाही. भगवंताने कोणता अवतार घेतला? भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला. कोणता अवतार घेतला तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आम्हासाठी साठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. भगवंताने अवतार कशासाठी धारण केला? तर आमच्यासाठी भगवंतानं अवतार धारण केला. मग काही साधक तुकोबारायांना म्हणतात, तुकोबाराय भगवंताने तुमच्यासाठी अवतार का धारण केला? तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याचे भक्त आहोत म्हणून त्याने आमच्यासाठी अवतार धारण केला. तुकोबारायांना पुन्हा ते साधक म्हणतात, तुकोबाराय तुम्ही म्हणता आमच्यासाठी भगवंतानं अवतार घेतला, आमच्यासाठी भगवंतानं अवतार घेतला. किती वेळेचा तुम्ही आरडाओरडा लावला, आमच्यासाठी अवतार धारण केला, आमच्यासाठी अवतार धारण केला, आमच्यासाठी अवतार धारण केला. पण भगवंत म्हणतोय का मी संतांसाठी अवतार धारण केलाय? तुकोबाराय म्हणतात हो म्हणतात ना. भगवंत काय म्हणतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम्य धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत पण म्हणतात की भक्ताचं रक्षण साधू संतांचं रक्षण करण्यासाठी मी अवतार धारण केलाय. धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, अवतार घेतले धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, अवतार घेतले हो धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, अवतार घेतले धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, अवतार घेतले. आपुला काळीचे पाता जाना, आपुला काळीचे पाता जाना, जागा जागा जय हो
राक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळेसी भक्तजना. भगवंत देखील अवतार घेतोय. भगवंत देखील म्हणतात की मी भक्तासाठी अवतार घेतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत म्हणतात मी घेतो ना भक्तासाठी अवतार. भगवंताचं पहिलं सर्वात प्रथम कार्य साधू संतांचं रक्षण. 2 नंबरचं कार्य दुर्जनांचा नाश आणि 3 नंबरचं कार्य म्हणजे धर्माची स्थापना. प्रथम कार्य भगवंताने अवतार घेतल्याबरोबर ते साधू संतांचं रक्षण करतात. त्यांना दुर्जनांपासून वाचवतात. भक्तारा के पाया पासी 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 भक्तारा के पाया पासी. हो दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी धप 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 मगरे पम 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 गरे सारे मग मग मगर सारे रे घरी नि सगारे रे गगारे जा घरी नि सगारे रे गगारे जा घरी नि सगारे रे गगारे जा दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी. दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी भक्तारा के पाया पासी. भक्तारा के पाया पासी दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी भक्तारा के पाया पासी दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी दुर्जना सी सवारी सवारी भगवंत अवतार कशासाठी घेतो तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतो. भगवंत आल्याबरोबर 2 ते 3 काम करतात ज्याप्रमाणे आपण करतो. 1 तीर से 2 निशाण. पहा आपण घरच्यांना मोबाईल मागतो. 10वी 12वी ची मुलं घरच्यांकडून अभ्यासासाठी मोबाईल मागतात. बरोबर आहे ना. हसले म्हणजे पटलं. मोबाईल घेतात अभ्यासासाठी पण करतात काय
ते दुसरेच कुटाणे करत बसतात. त्याचप्रमाणे भगवंत देखील अवतार घेतात आणि भक्ताचं रक्षण, दुर्जनाचा संहार आणि धर्माची स्थापना करतात. ज्याप्रमाणे आपण मोबाईल घेतल्याच्या नंतर अभ्यासही करतो आणि चॅटिंगही करतो. पहा, आता चॅटिंग वरून आठवलं म्हणून सांगते तुम्हाला. एक तरुण आणि एक तरुणी शाळा शिकत असताना रोज चालायचं, हाय हॅलो चालू होतं. मग एकदा तरुणाने तरुणीला मेसेज पाठवला, तू जर झोपली असेल तर माझ्यासाठी स्वप्न पाठव, तू हसत असशील तर माझ्यासाठी हास्य पाठव, तू रडत असशील तर माझ्यासाठी अश्रू पाठव, तू जर झोपली असेल तर माझ्यासाठी स्वप्न पाठव, हसत असशील तर हास्य पाठव, रडत असशील तर अश्रू पाठव. ती कसं ना, ती जरा संस्कारिक घरामधली होती. ती म्हणती, सख्या भांडे घासते, खरकट पाठवू का? विठाला 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 ज्याप्रमाणे आपले मोबाईलमुळे एकाचे दोन काम होतात, त्याचप्रमाणे भगवंत देखील एक तीर से दोन निशाण. आता समजण्यासाठी अजून एक उदाहरण सांगते. दोन बालमित्र होते. एक अमेरिकेमध्ये राहणारा होता आणि एक गावाकडे राहणारा होता. तो अमेरिकेमध्ये लहानपणीच गेला होता, तिकडेच गेला, तिकडेच लग्न केलं, तिकडेच त्याचा प्रपंच वाढवला, मोठी फॅक्टरी घेतली, तिकडेच त्याचा मोठा प्रपंच चालू झाला. आता कामानिमित्त त्याला वेळच भेटत नाही. आता गावाकडे त्याचे आई वडील आहेत, फार कबाड कष्ट करतात. त्या मुलासाठी त्याने 100 एकर जमीन घेतली, 2 एकरमध्ये वाडा बांधलाय. कोणासाठी? फक्त ते एकट्या मुलासाठी. पण याने तिकडे जाऊन त्याचं सगळं काही व्यवस्थित केलं होतं. तरी सुद्धा आईबापांची इच्छा होती की माझा मुलगा माझ्या म्हातारपणी आमच्याकडे येऊन राहावं, म्हणून त्यांनी 2 एकरमध्ये मोठा वाडा बांधला होता. आणि वाडा बांधल्या कारणानं त्याला फोन केला की बाबा उद्घाटनाला ये. तो म्हणाला, काय पैसे लागतील तेवढे उद्घाटनाला मी देतो, तुम्हीच आवरून घ्या, मला आय एम बिझी. काही दिवसानं त्या म्हातारीचा म्हातारं मेलं. ते मेल्याच्या नंतर तो म्हणाला, गावातल्या माणसांनी त्याला फोन केला की दादा, तुमच्या वडील वैकुंठवासी झालेले आहेत, तुम्ही त्यांच्या 10व्याला तरी या. तो म्हणला, आय एम बिझी, मी पैसे पाठवतो, तुम्ही 10वा देखील उरकून घ्या. त्या आईची इच्छा होती की मी माझ्या मुलाला एकदा तरी पाहावं. ती आई फार रडते, पण आई देखील एक दिवस मरून गेली. आईची इच्छा ती इच्छाच राहिली. गावातल्या लोकांनी पुन्हा फोन केला. अरे, त्याच्या मित्रानेच फोन केला, त्याचा जो लहान मित्र होता, त्यानं फोन केला की बाबा हे पहा, तू तुझी आई मेली तरी आला नाही, तुझे वडील मेले तरी आला नाही, पण आता माझ्या मुलीचं लग्न आहे, तू त्या लग्नाला ये, नाहीतर तुझा आणि माझा संबंध तुटला. हा म्हणाला, मित्र जर एकदा रागवला ना तर त्याला विनवणी करून सुद्धा तो पटकन ऐकत नाही. चल धाब्यावर, चल दारूच्या दुकानात, किती त्याला विनवा, पुढं पिण्या, तरी सुद्धा तो ऐकत नाही. म्हणून हा म्हटला, हे बघ, मी तुला वेळात वेळ काढून तुझ्या मुलीच्या लग्नासाठी नक्कीच येणार. हा त्याच्या मुलीच्या लग्नासाठी आला. पत्नी 2, आपली 2 मुलं घेतली, मस्त 4 व्हीलरमध्ये गावाकडे आला. गावाकडे आल्याच्या नंतर लोक त्याला बोलायला लागली, ज्या आई वडिलांना तुला सांभाळलं होतं त्यांच्याच मातीला आला नाहीस, असं त्याचं तर फार बोलू लागले. सगळं झाल्याच्या नंतर तो सर्व गावकऱ्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, मला क्षमा करा, मला माफ करा, आणि मला तर आता जेवढी 100 एकर जमीन घेतली ती तर मी काय पाहू शकत नाही, पण जो वाडा आहे ना तो मला दाखवा.
सर्व गावकरी मंडळी त्याला वाड्याकडे घेऊन गेली. वाड्याकडे घेऊन गेल्याच्या नंतर त्यानं ते 10 वर्षापासून घराला लावलेलं कुलूप तोडलं आणि वाड्याच्या उंबऱ्यावरती बसला. त्याला आठवतंय आता आपली आई आपल्या मग ताट घेऊन पळत होती. कशासाठी? जेव घालण्यासाठी. आपले बाबा या तुळशी समोर बसून आपल्याला हरिपाठ शिकवायचे. त्याला आठवतंय तो इकडून तिकडून पळलेला त्याला ते सर्व दृश्य दिसतंय. आई सकाळी उठणार, आंघोळ करणार, सडा टाकणार, रांगोळ काढणार, स्वयंपाक करणार, सर्व त्याला आठवतंय. आणि तो त्या उंबऱ्यावरती डोकं ठेवून ढसढस रडतोय. तो म्हणाला आता मी तर आई वडिलांना तर शेवटचं पाहिलं नाही, पण त्यांची शेवट हे जी निशाणी आहे त्यांची ती मी या वाड्याला स्वच्छ करतो. त्याने आपल्या फॅक्टरीमधून 10-12 कर्मचारी बोलवले आणि सर्व वाडा स्वच्छ करून घेतला. मुलीचं लग्न लावलं, मित्राच्या मुलीचं लग्न लावलं आणि पुन्हा तो अमेरिकेला गेला. माझा दृष्टांत इथे संपला. पण मला सांगायचं काय यातून की तो आला कशासाठी होता? मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी. पण त्याने आल्याच वर्षी मित्राच्या मुलीचं लग्नही केलं आणि स्वतःच्या वडिलांचा वाडा देखील स्वच्छ केला. त्याचप्रमाणे भगवंत अवतार घेतात. भगवंत अवतार घेतात, फक्त भक्तासाठी अवतार घेतात आणि भक्तासाठी अवतार घेऊन ते काय करतात? वाडा रूपी पृथ्वी, जो वाडा त्याने स्वच्छ केला होता त्याचप्रमाणे भगवंत पृथ्वीला स्वच्छ करतात. दुर्जन रूपी कचरा बाहेर काढतात आणि वाडा रूपी पृथ्वी स्वच्छ करतात. विठ्ठल 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 भगवंत अवतार घेतात. आता ताई तुम्ही म्हणताल ताई तुम्ही नुसतं किती वेळचा अवतार 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 सांगतात, तर दुसरं काहीतरी थोडंफार सांगा ना. किती वेळचं नुसतं अवतार अवतार लावलंय? महिला मंडळ तुम्ही कीर्तनात बसा, ताट बसायचं, बेडबेडे सावधान, विश्राम. लक्ष द्या, कीर्तनात बसल्यानंतर 3 नियमाचं पालन करायचं. ताट बसायचं. ताट बसल्याच्या नंतर तुमची नजर माझ्याकडे पाहिजे, कळलं? इकडे तिकडे चप्पल कुठं आहे, शेजारी कोण बसलंय, माग कोण आहे, पुढं कोण आहे, अजिबात तिकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. स्टेजवर काय चालू आहे? कीर्तन. मग कीर्तनात लक्ष पाहिजे. काय काय बायांना नाही नाद असतो, बाई घराला कुलूप लावलं का नाही, कुलपाला झटका दिला का नाही, विचारात असतात. पण मन भाषा तुमले कळस का हो? आ सानोरी सोनारी, मन भाषा तुमले कळस का? माझी भाषा कळते ना तुम्हाला? लक्ष द्या. विठ्ठल 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 सर्वांनी लक्ष द्या. विनोदाचा भाग सोडून द्या. आपण कुठं होतो? जामनेरला, बरोबर ना? जामनेरला होतो का सोनारीत होतो? सोनारीत होतो. आणि कीर्तनामध्ये विषय चालू होता की भगवंत अवतार घेतात. पण भगवंताने कोणते अवतार घेतले? कोणते अवतार घेतले? टावर पडू देऊ नका. आताच अजून 10 वाजले नाही. टावर पडले की मोबाईलची रेंज गेल्याशिवाय राहत नाही. टावर पडू देऊ नका. लक्ष द्या. भगवंत अवतार घेतो. भगवंताने किती अवतार घेतले? अनेक अवतार घेतले भगवंताने. भगवंताने पहिला अवतार धारण केला मत्स्य. मत्स्य म्हणजे मासा. भगवंताने मासा अवतार धारण केला, जो की कायम पाण्यामध्ये राहतो. पण त्या अवतार घेण्यासाठी त्यांना भक्ताचं रक्षण करायचं होतं. सत्यव्रतधारी नावाचा राजा होता. त्या राजाचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं मत्स्य अवतार धारण केला. दुसरा अवतार आहे कुर्म. भगवंताने कुर्म अवतार धारण केला. का? तर दुपारीच शिवमहापुराण कथेमध्ये समुद्र मंथनाची कथा ऐकली का? ज्या कथेला आल्या असत्या त्यांनी ऐकली असेल. तर पहा, ज्यावेळी इंद्राची सर्व संपत्ती समुद्रामध्ये पडली त्यावेळी मंदराचलाची रवी केली आणि वासुकी नागाची दोरी केली
घुसरण चालू असताना तो मंदाराच्या खाली खाली जाऊ लागला. धरणी मातेला त्रास होत आहे, समुद्र भगवंताला त्रास होत आहे, म्हणून भगवंताने कूर्म अवतार धारण केला, म्हणजे कासवाचा अवतार भगवंताने धारण केला. आणि तो अवतार धारण करून भगवंताने त्या मंदाराचलाला टेकन दिलं. टेकन कळतं ना, उटी लावली. ट्रॅक्टरच्या चाकाला ज्याप्रमाणे उटी लावतात त्याप्रमाणे उटी लावली. कुणी? भगवंताने. कोणत्या रूपामध्ये? कासवाच्या रूपामध्ये. भगवंतानं तिसरा अवतार धारण केला, तो म्हणजे वराह. वराह अवतार धारण केला. तुम्ही म्हणतात ताई आम्हाला वराह म्हणजे काय हेच माहीत नाही. वराह म्हणजे डुक्कर. भगवंताने डुकराचा अवतार धारण केला. तो कशासाठी? हयग्रीव नावाचा राक्षस याने ब्रह्मदेवाचे 4 वेद घेतले आणि समुद्राच्या भूगर्भामध्ये डांबून ठेवले. ते वेद आणण्यासाठी भगवंतानं वराह अवतार धारण केला. विठ्ठल 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 भगवंतानं वराह अवतार धारण केला. आता भगवंतामध्ये देखील सुधारणा होत गेली, ज्याप्रमाणे आपल्यात सुधारणा होती. पहा, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपलं सगळं बाळ त्यातच असतं. थोडे मोठे झालो का आपण चलायला लागतो, सगळं आपल्याला आपलं कळतं. थोडे मोठे झालं का आपण शाळेत जातो. शाळेत गेल्याच्या नंतर आपण स्टँडर्ड राहायला शिकतो. कॉलेजला गेलो अजून स्टँडर्ड, केसाची स्टाईल, ॲपल कटचा शर्ट, जीन्स पॅन्ट, ती पण गुडघ्यापर्यंत वर, असं आपण स्टँडर्ड राहायला शिकतो. त्याचप्रमाणे भगवंत देखील आहेत. पहा, भगवंतानं पहिला अवतार धारण केला की जो माशाचा. भगवंतानं माशाचा अवतार धारण केला. त्या अवतारामध्ये 24 तास भगवंत पाण्यातच राहायचे आणि त्यामुळं त्यांच्या शरीराचा फार घाण वास यायचा. पण नंतर भगवंताने कासवाचा अवतार धारण केला, म्हणजे भगवंतात सुधारणा झाली. जास्त वेळ पाणी आणि थोडा वेळ जमीन. आता त्यापेक्षा देखील भगवंतामध्ये सुधारणा झाली, ती म्हणजे वराह अवतार धारण केला. वराह अवतारामध्ये भगवंत जास्त वेळ जमीन आणि कमी वेळ पाणी. भगवंताने पुढचा अवतार धारण केला, वामन अवतार. वामन अवतारामध्ये भगवंत बटू अवतार म्हणजे छोटंसं बालरूप, छोटे पाय, छोटा हात, छोटं बोट, छोटं डोकं. भगवंताने असं छोटंसं रूप धारण केलं. त्यांना बालरूप म्हणतात, पूर्ण पुरुषोत्तम म्हणता येत नाही. भगवंतानं 5वा अवतार धारण केला, नृसिंह अवतार, की जे मस्तक सिंहाचं आहे आणि धड माणसाचं आहे. असा भगवंताचा 5वा अवतार. 6वा अवतार धारण केला परशुराम. परशुराम अवतारामध्ये पूर्णपणे मनुष्य आहेत, पण त्यांच्या जवळ जाण्याची सुद्धा भीती वाटते, कारण 24 तास त्यांच्या पाठीवरती कुऱ्हाड आहे. त्यांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली, म्हणून त्यांच्या जवळ जाण्यासाठी सुद्धा लोक घाबरतात. 7वा अवतार म्हणजे प्रभू श्रीरामांचा. प्रभू श्रीरामांचा भगवंताने अवतार धारण केला. ह्या अवतारामध्ये पूर्ण पुरुष आहेत, पण एक पाय पुढं आहे आणि एक पाय मागे आहे, म्हणजे दोन्ही पाय सुद्धा जवळ नाहीत. कुठून शत्रू येईल, कधी बी ते हायच धनुष्याला बाण लावलेला, कुठून शत्रू येईल काही सांगता येत नाही. 8वा अवतार झाला भगवान श्रीकृष्णांचा, आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. त्या अवतारामध्ये भगवंताने पाय जवळ घेतला, पण तो पण कसा वाकडा केला. पाय वाकडा केला यामुळे त्यांना देखील पूर्ण पुरुषोत्तम म्हणता येत नाही. आणि या अवतारामध्ये भगवंताला गोपाल हे नाव देखील पडलेलं आहे. भगवंताला गोपाल का म्हणतात? भगवंतानं श्रीकृष्णाचा अवतार का धारण केला? गायीचं रक्षण करण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. आणि या अवतारामध्ये सर्वच म्हणतात भगवंताने आमच्यासाठी अवतार केला. गोपाळ म्हणतात आमच्यासाठी भगवंतानं अवतार धारण केला. गोपिका म्हणतात आमच्यासाठी भगवंतानं अवतार धारण केला. नंद यशोदा माता म्हणतात की आमच्या मातृवत्सल्यामुळे भगवंतानं अवतार धारण केला. पण पहा, भगवंतानं अवतार धारण केला होता कशासाठी? तर गायीचं रक्षण करण्यासाठी. आज
आज गाय कत्तलखान्यामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. गायीचं रक्षण करा. जी गाय कत्तलखान्यामध्ये जाते त्या गायीचं रक्षण झालंच पाहिजे. प्रत्येक जण म्हणतो धर्म 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 धर्म. धर्म म्हणजे काय? आपण आपलं कर्तव्य करणं यालाच म्हणतात धर्म. आपण गाडीवरती नाव टाकायचं धर्मवीर आणि मुलींना कट मारून गेल्याशिवाय जीव राहत नाही. कशाला त्या नावाचं पाणी पाणी करता? त्या नावाला मातीत घालू नका. धर्मवीर आहे ना, तुम्ही धर्माने जगा. भगवंतानं धर्मरक्षणासाठी अवतार घेतला. 9वा अवतार झाला बौद्ध. या अवतारामध्ये भगवंत आपल्याला शांत राहण्यास सांगतात. कसलीही परिस्थिती येऊ द्या, फक्त शांत राहा. शांत डोक्याने विचार करा, शांत राहा. 10वा अवतार घेणार आहेत कल्की, पण तो कलियुगाच्या शेवटी घेणार आहे. विठाल 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 आणि आता तुम्हाला जर भगवंत पाहायचा असेल ना तर पंढरपूरला जावं लागतं. पण भगवंत दुसरीकडे कुठे असतो? भगवंत आपल्याच जवळ आहे. तुम्ही म्हणताल ताई दाखवा भगवंत. पहा, भगवंत तुम्हाला पाहायचा आहेच ना, प्रत्येकानं आपण आपले डोळे बंद करायचे. चला पंढरीला यायचं का? पंढरपूरला यायचं का? पंढरपूरमध्ये वाळवंटामध्ये मंदिर, मंदिरामध्ये भगवंतासमोर जायचं आणि भगवंताला प्रार्थना करायची की भगवंता आता धर्माचा नाश होत आहे, धर्माचा नाश होत आहे, तुम्ही धर्म रक्षणासाठी अवतार घ्या. आणि त्या ठिकाणी भगवंत असे कमरेवरती हात ठेवून दोन्ही पाय जोडलेले आहेत. डोक्यावरती भगवान शंकराची शिवपिंड आहे. कानामध्ये मास्याच्या आकाराचे कुंडल आहेत आणि ते सुंदर रूप भगवंताचं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. भगवंताचं एवढं सुंदर रूप आहे. आणि भगवंताने काय एकच रूप धारण केलं का? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दीना लागी उद्धरणे कनवाळू कृपाळू दीना लागी उद्धरणे. हो अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दीना लागी उद्धरणे कनवाळू कृपाळू दीना लागी उद्धरणे. ओ वैकुंठापासून महाद्वारापर्यंत दाटी उभे जोडोनी हात दुर्वराची दाटी उभे जोडोनी हात. हो वैकुंठापासून महाद्वारापर्यंत दुर्वराची दाटी उभे जोडोनी हात दुर्वराची दाटी उभे जोडोनी हात उभे जोडोनी हात. भगवंताने अनेक अवतार धारण केले. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, म्हणजे भगवंत सध्या आता विटेवरती उभे आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही भगवंताला आवाज देताल ना ते पण कसा? प्रेमानं. देव फक्त कशाचा भुकेला आहे? देव प्रेमाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला देवा
वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, तोडून आला देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेलाय. देवाला फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे. तुम्ही देवाला भावाने काही पण द्या, कोणतीही वस्तू द्या, फक्त देवाला काय पाहिजे? तर भाव पाहिजे. आणि तुम्ही त्या भावाने देवाला कोणत्याही नावाने आवाज द्या, फक्त कसा पाहिजे? प्रेमानं आणि भावानं भगवंताला आवाज द्या. प्रेमानं भगवंताला जर आवाज दिला तर तो आवाज भगवंताच्या हृदयापर्यंत जातो आणि भगवंत धावूनच आपल्यासाठी येतात. मग तुकोबारायांनी भगवंताला कशा प्रकारे आवाज दिला? प्रेमाने आवाज दिला. कोणता? नाव घेता पंढरी राणा. भगवंताला पंढरी राणा म्हटलं तुकोबारायांनी. ते कसा आवाज दिला? मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. म्हणजे भगवंत माझ्यासाठी धावून येतो, पण कसं? कोणत्या नावानं? तर पंढरीनाथाच्या नावानं मी आवाज दिला भगवंताला, त्यावेळी भगवंत माझ्यासाठी धावून आले. विठाल 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 भगवंतानं, तुम्ही म्हणताल ताई आता भावाने नाव घेतलं, पण कोणता भाव? चुलत भाव का? अय सोनारी, चुलत भाव का? सख्खा पण नाही आणि चुलतही नाही. कोणता भाव? मग मनामधला भाव. तर त्या भावाने भगवंताला आवाज दिला की भगवंत आपोआप प्रगट होतात. आणि तुम्ही म्हणता भगवंत ताई भगवंत कुठं आहे? मग भगवंत तुम्हाला या ठिकाणी कुठंच दिसत नाही, फक्त त्यांना एकदा प्रेमाने आवाज द्या. ज्याप्रमाणे द्रौपदी ताईनं आवाज दिला माझ्या भगवंताला. द्रौपदी ताईनं भगवंताला आवाज दिला, कृष्णा म्हटलं की भगवंत प्रगट झाले. आणि द्रौपदी ताईला 999 साड्या दिल्या. पहा, भगवंत तिथं आधी होते का कुठं? तर नाही. तेच महाराज अभंगाच्या 3य चरणात सांगतात. कोठे न दिसे मागता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता.
धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता भगवंत आधी कुठे होते का तर नाही पण द्रौपदीताईंना आवाज दिला की भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले पहा एक वेळेस धर्मराजाच्या घरी धुंदारीचं जेवण होतं धुंदारीचं म्हणजे धोंड्याचं जेवण होतं धोंड्याचं जेवण होतं तुमच्या इकडे असतात ना धोंडे असतात का धोंडे मग ते धोंड्याचं जेवण होतं आणि त्या धोंड्याच्या जेवणासाठी धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला बोलवलं बोलवायचं होतं त्यावेळी भीमाला सांगितलं भीम तू जा आणि द्वारकेवरून भगवान श्रीकृष्णाला घेऊन ये 4 दिवस आधी सांगितलं होतं तुम्ही जा आणि भगवान श्रीकृष्णाला घेऊन या भीमदादा म्हणतात दादा एवढ्या लवकर का त्याला इथं आणू का नुसतं पूजन करायचं त्याचं ज्या दिवशी जेव घालायचं ना त्या दिवशी आणतो आता धोंड्याच्या जेवणाचा आदला दिवस आला दुसऱ्या दिवशी जेवायला बोलवायचं होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी युधिष्ठिर धर्मराजा भीमाकडे येतात आणि भीमाला म्हणतात भीम तू अजून इथंच आहेस का केव्हा जाणार आहेस तू भगवंताला बोलवायला त्यावेळी भीम म्हणतात पूर्ण दिवस पडलाय रात्र राहिली अजून तुम्ही आत्ताच मला भगवंताला बोलवायला लावता का तेव्हा भीमदादा म्हणतात किती वेळ राहिलाय अजून मला झोपू द्या थोड्या वेळ नंतर मी आणतो त्याला बोलून भीमदादा झोपडीमध्ये जातात आणि झोपी जातात संध्याकाळची वेळ होती युधिष्ठिर धर्मराजा पुन्हा येतात पुन्हा म्हणतात भीम तू अजूनही झोपलेलास का त्यावेळी भीमदादा म्हणतात अजून रात्र राहिली उद्या सकाळ व्हायचे मी बोलवतो ना त्यांना पुन्हा भीमदादा पुन्हा झोपी जातात सकाळ होती पुन्हा धर्मराजा भीमदादाकडे येतात भीमदादाला म्हणतात तू अजून झोपलेला आहेस का उठ पटकन भगवंताला घेऊन ये युधिष्ठिर धर्मराजा म्हणतात तू आता कधी जाणार आहेस कधी आणणार आहेस भगवंताला बोलून तुझ्यावरती काही विश्वास ठेवायचा का नाही रे भीमदादा म्हणतात तुम्ही ताट वाढले का धर्मराजा म्हणतात द्रौपदी ताईला सांगतात द्रौपदी पटकन ताट वाढवून ठेव बरं वाढले ताट तू कधी आणणार आहेस भगवंताला बोलून भीमदादा आपली गदा घेतात आणि अंगणामध्ये येतात आणि ती गदा काही कमी नव्हती ती 1.5 क्विंटलची गदा होती ती 1.5 क्विंटलची गदा घेतली गदेला भीमदादा म्हणले हे बघ तुला माझी शपथ आहे तू सरळ मी वर फेकल्याच्या नंतर तू कुठं यायचं माझ्या डोक्यात पडायचं त्यावेळी भीमदादा अंगणामध्ये जातात आणि आपली गदा गर्रकन वर फेकतात वर फेकल्याच्या नंतर मोठ्याने भगवंताला आवाज देतात कृष्णा भगवंताला आवाज देतात भगवंत पळत येतात आणि जी वर फेकलेली गदा आहे ती खाली येण्याच्या अगोदर त्या गदेला धरतात भगवंत प्रगट होतात आणि ती गदा धरतात खाली येतात भगवंत भीमाला म्हणतात तुला काय मरायचं होतं का युधिष्ठिरासोबत तुझे भांडण झाले का द्रौपदीने तुला मारलं का अर्जुनाने तुझी थट्टा उडवली का भगवंत असं काहीच झालं नाही फक्त तुम्हाला जेवणाचं निमंत्रण होतं भगवंत म्हणतात आता माझ्या तोंडात मारायला कोण नाही राहिलं तू जर मेला असतास तर तुझे 13व्याचं जेवण झालं असतं म्हणजे आधी भगवंत तिथं होते का नव्हते पण ज्यावेळी भीमदादानं भगवंताला बोलवलं त्यावेळी भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवंत स्तंभामधून प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला फक्त कोणासाठी भक्तासाठी भगवंत अवतार कशासाठी घेतो एक भक्ताचं रक्षण दुसरं सोनारी झोपली का टावर पडू देऊ नका मोबाईलची रेंज जाईल बर सगळंच बंद पडेल विठाल विठाल विठाल
दुसरं कार्य म्हणजे दृष्टांचा नाश आणि तिसरं कार्य म्हणजे धर्माची स्थापना. भगवंताने अवतार घेतला धर्माची स्थापना करण्यासाठी. आणि भगवंत तुकोबाराय म्हणतात, भगवंताला तुम्ही कशाही प्रकारे आवाज द्या तो भगवंत त्या ठिकाणी प्रगट होतो. ज्याप्रमाणे भीमदादाने आवाज दिला त्यावेळेस भगवंत प्रगट झाले. द्रौपदी मातेने आवाज दिला त्याप्रमाणे भगवंत प्रगट झाले. चला आपणही भगवंताला बोलू. सर्वजण हात वर घ्या. पटपट पटपट. घेतले का हात वर? विठोबा रखुमाई, 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 विठोबा जोरदार टाळी होऊ द्या. आता तुम्हाला वाटलं होतं की नाही
असं उठवून दन दन नाच वाटलं होतं की नव्हतं? ऐ सोनारी पहा, आमच्या महेश दादा आणि भाविका ताई यांचे तर आज सगळे गाव फॅन झाले. एकदम जोरदार टाळी. एवढ्या ताकदीनं वाजवणं मला सोपं नाही. खाल्लेलं सगळं जिरून जातंय. विठाल 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 आणि मृदंग वाजवणं काय सोपं नाही. इथं हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करावं लागते तेव्हा हे जमतंय. मी यांच्या दोघांच्या कलेवरती नतमस्तक आहे. त्याचप्रमाणे आमच्या साऊंडवाले दादा काका, साऊंडवाले काका असतील, त्यांनी शेवटपर्यंत मला जसा पाहिजे तसा आवाज दिला. त्याप्रमाणे त्या वतीनं मी त्यांच्या देखील चरणावरती नतमस्तक होते. त्याचप्रमाणे आमच्या विनेकरी ताई असतील, आमचे चार्य पण गायनाचार्य आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचं भूषण असणाऱ्या, ज्यांच्यामुळे ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली, अशा आमच्या नेहाताई सुरडकर यांच्या चरणावरती देखील नतमस्तक होते. त्याचप्रमाणे अन्नदान करणं हे सुद्धा सोपं नाही बरं का. अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे. अन्नदान करायला देखील पुण्य लागतं. आणि आजचे अन्नदाते आहेत प्रदीप दादा. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण अन्नदान करणं हे देखील फार मोठं पुण्य आहे आणि करण्यासाठी देखील पुण्य लागतं. त्यांच्या चरणावरती देखील नतमस्तक होते. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती साष्टांग नमन करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली